श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ द्रुसिय सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि प्रबोधनाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम आणि त्यांच्या अंतःकरणात असलेल्या स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम। आजची रास आहे वृश्चिक रास। मागे आपण तुळा राशीबद्दल बघितलं, आता वृश्चिक राशीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। आता वृश्चिक राशीबद्दल भृगु ऋषी काय म्हणतात ते आपण पहिल्यांदा बघूया, कारण ज्योतिषशास्त्राचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नावर जी व्यक्ती जन्माला येते ती व्यक्ती कशी असते त्यांनी सांगितलेले काही लक्षण आहेत। कोणी मनावर घेऊ नये ज्याची वृश्चिक रास असेल तर, कारण नुसती रास असून चालत नाही, लग्न सुद्धा अतिशय महत्वाचं असतं। रास आहे म्हणून त्याचा स्वभाव तसा आहे किंवा लग्न तसं आहे म्हणून त्याचा स्वभाव तसा आहे असं होत नाही। लग्न आणि रास या दोघींचा प्रभाव त्या व्यक्तिमत्वावर पडत असतो, म्हणून काही निगेटिव्ह गोष्टी जर त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या मनावर घ्यायच्या नाहीयेत। वृश्चिक राशीत जन्मणाऱ्या व्यक्ती ज्या असतात ते भृगुशी म्हणतात की कलहप्रिय असतात, त्यांना वाद विवाद भांडण आवडतात। दुसरं एका ठिकाणी ते परत कॉन्ट्रोवर्सी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक सदाचारी, शूर, अत्यंत विवेकी व विद्वान असतात। ही लोक गुणग्राहक, शास्त्राज्ञा पाळणारे, म्हणजे नियम दिले तर ते नियम काटेकोरपणे पाळणारे व शत्रूंचा निष्पात करणारे असे असतात, शूरवीर असतात। आता ही रास जी आहे ही रास मंगळाची रास आहे। ही रास मंगळाची रास आहे। आता मंगळाची रास जी आहे बरोबर बघितलं ती 12 राशीमधली 8वी रास आहे। आणि ही रास जी असते ती यामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती आढळतात। 2 प्रकारच्या व्यक्ती आढळतात। आता हे 2 प्रकारचे ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती कशा स्वरूपाच्या असतात, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर सांगितलं की उंच, मजबूत, सडपातळ, बांधेसूत किंवा ठेंगू, स्थूलपणा, झुकलेले। ही माणसं पायाने उंच असतात, हात पाय लांब असतात, मान उंच असते, कधी पोक काढून चालण्याची सवय असते, छाती डुलवत डुलवत चालतात, रुंद डोकं असतं, चेहरा रुंद असतो, लांब अशी चेहरपट्टी असते, कपाळ रुंद असतं, हनुवटी मजबूत, असलेली खळगी पडते गालावरती, केस पिंगट असतात, तांबूस असतात, कुरळे असतात, वक्र राट अशा स्वरूपाचे केस सुद्धा त्यांचे आढळून येतात। कधीतरी त्यांच्या कपाळात टक्कर आपल्याला दिसेल। बरं, झुपकेदार, कानावर विरळ केस, डोळे पिंगट, करड्या रंगाचे डोळे, बरं, स्वच्छ तेजस्वी असे दात, डोळे एकदम अतिशय तीक्ष्ण भेदक असे डोळे असतात, भुया सुंदर असतात, पापण्या रुंद असतात, डोळे जे आहेत हाडांच्या किंचित उतरलेले बाहेर आल्यासारखे वाटतात ते, नाक लांब सरळ टोकदार, चेहऱ्यात चिटकलेलं असं चोचीसारखं नाक असतं, मिशा तांबूस भरदार देखणार मनुष्य असा, तांबूस वर्णीय असतो, निरोगी असतो, छाती व खांदे भरभक्कम असतात, पिळदार असतात। असे ह्या म्हणजे थोडक्यात ज्यू लोकांसारखे दिसणारे लोक असतात असं आपल्याला भृगु ऋषी म्हणतात। तर ही रास जी आहे ही रास मंगळाची रास
म्हणून मानली जाते. आता ही वृश्चिक रास ही स्त्री रास आहे आणि बहुप्रसवी रास आहे. आता मंगळाच्या मेष पण आहे आणि वृश्चिक पण आहे, दोन राशी आहेत. पण मंगळाच्या मेष राशीपेक्षा खुनशी आक्रमक रास म्हणजे कुठली? वृश्चिक आहे. ह्या राशीचं एक वैशिष्ट्य असं आहे, अन्य कोणताही ग्रह वृश्चिक राशीत उच्च किंवा नीचेचा होत नाही. पण एकच आहे, चंद्र जो आहे हा कायम नीचेचाच असतो. वृश्चिक रास ही राशी गंडात मानली जाते. ही रास आणि ज्येष्ठ नक्षत्र एकदम संपत. लक्षात घ्या, ही रास आणि ज्येष्ठ नक्षत्र एकदम संपत. शेवटचे 3 अंश गंडात योगलेले आहेत. म्हणजे शेवटचे 3 जे अंश आहेत योगातले, योग गंडातले मानले जातात. तर या राशीचा विशाखा नक्षत्र 4था चरण, अनुराधा नक्षत्र व ज्येष्ठ नक्षत्र यांची बाकी चरण येतात. ही स्त्री रास असून सुद्धा या राशीमध्ये स्त्री गुणांचा अपवाद असा आढळून येतो. या राशी स्त्री रास असली तरी सुद्धा स्त्री गुणांचा अभाव दिसून येतो. ही रास दयाळू, वात्सल्यमयी, कनवाळू, नाजूक अशी रास नाही. या राशीत उग्रता आहे. यात शुभ आणि ताप अशा दोन्ही गोष्टी मिश्रित होतात. या राशीचे लोक कंजूस असतात, लोभी असतात, रागीट असतात, हट्टी असतात, बोचरे असतात, आतल्या गाठीचे असतात, थोडे द्वेषी असतात, सूड घेण्याची प्रवृत्ती पण असते. असंतुष्टता हा या राशीचा स्थायी भाव आहे. या राशीच्या व्यक्ती धडपड्या असतात, करारी असतात, निश्चयी असतात, मेहनती असतात, व्यवहार कुशल असतात, पण असंतुष्ट असतात. स्वभाव किरकिरा असतो. मंगळाची मेष ही रास जशी सडेतोड आहे तशी वृश्चिक रास सडेतोड नाही. वृश्चिक रास हा काटाने काटा काढणारी आहे. वृश्चिक राशीतील ज्येष्ठ नक्षत्रातील व्यक्ती तर कित्येकदा अति महत्वाकांक्षी असतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्ती जशा उतावळ्या असल्या तर त्यांच्याकडे विवेक असतो, तो विवेक वृश्चिक राशीकडे नाही. अशी ही राशीबद्दल भृगूंनी सांगितलेलं आहे. डॉक्टर, वैद्य, खाणीत काम करणारे, रसायनशास्त्रज्ञ, स्मगलर, विमा कंपन्या, खाणे चालवणारे, नाविक दल, इंजिनिअरिंग, पोर्ट इंजिनिअरिंग ट्रस्ट मध्ये असलेले लोक, खेळाडू, जलतरणपटू हे या राशीमध्ये मोस्टली येतात. तर वृश्चिक रास ही बद्दल आपण जेव्हा बघत असतो तर ह्या राशीचा गुणधर्म काय, त्याचे अक्षर कुठले येतात, तर ही रास जी आहे तो, ना, नी, नू, ने, नो, या, पी, यू पासून सुरू होत असलेल्या राशी वृश्चिक राशीच्या असतात. या राशीचं चिन्ह काय? विंचू आहे. आणि विंचू कशाशी? जलतत्वाच्या तत्वाशी आहे आणि तो मंगळाचा स्वामी आहे. आता वृश्चिक राशी व्यक्ती इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते, बहादूर असतात, भावुकही तेवढेच असतात. या लोकांना, वृश्चिक राशीच्या लोकांना तुम्ही कधी मूर्ख बनवू शकत नाही. सोपं नसतं त्यांना मूर्ख बनवणं. या राशीच्या व्यक्तींना धोका देणं सुद्धा शक्य नसतं. या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात.
या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात. हे सर्व जास्त करून मिळून मिसळून वागत नाहीत. या राशीच्या महिला बुद्धिमान, भावुक असतात. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते. स्वभावाने हट्टी असतात. अतिशय महत्वाकांक्षी असतात. थोड्याफार स्वार्थी प्रवृत्तीच्या सुद्धा असतात. स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते. नोकरीमध्ये नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लोकांच्या चुका, वाईट गोष्टी लक्षात ठेवतात. योग्य वेळ आल्यावर त्याला उत्तरही ते देतात. त्यांची वाणी कटू असतेच, तशी क्रोधित पण असते, पण त्यांचे मन पूर्ण साफ असते. तसंच त्यांना इतरांचे दोष शोधण्याची सवय असते. या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात. जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक मात्र असतात. हे लोक बुद्धिमान असतात, भावुक असतात. इच्छाशक्ती दृढ असते, हट्टी असते आणि महत्वाकांक्षी असते. स्वतंत्र निर्णय घेणे या स्वभावाचे असते. या लोकांना, या राशीच्या स्त्रियांना माहेरची ओढ जास्त असते आणि नोकरी करत असतील तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भौतिक सुखाचे आकर्षण खूप असते. हे व्यक्ती कामाबद्दल खूप सजग असतात. हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात. स्मरणशक्ती तीव्र असते. खेळामध्ये त्या जास्त प्रमाणात ते दिसून येतात. हे लोक म्हणजे अंग मेहनत करण्यात ते फार पुढे असतात. उत्साही असतात, जिज्ञासू असतात. आता यांनी काम जर ठरवलं कुठलंही करायचं तर ते करूनच मोकळे होतात आणि प्रामाणिकपणे ते काम करतात. ही लोक सहजासहजी समाधानी होत नाहीत. या लोकांचं व्यक्तिमत्व राजसी असतं, आकर्षक असतं. ते आणि ते बोलण्यामध्ये उत्साही असतात, हजरजबाबी असतात आणि हे वेगळे दिसून येतात. इतरांपेक्षा हे वेगळे दिसून येतात लगेचच. कारण ते काम अतिशय आत्मविश्वासपूर्ण करतात आणि त्यांना घेतलेल्या कामामध्ये नक्की यश मिळतं आणि ते त्यांच्या जीवन मूल्य तत्वानुसारच जगतात. त्यांना हवं तसं ते करिअर निवडून पुढे जाण्याची त्यांची ताकद असते. अवगुण काय असतात? ते दुराग्रही असतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा संयम सुटतो आणि त्यामुळे त्यांना अनेक वेळा नुकसान सुद्धा सोसावं लागतं. कठोर आणि हट्टी असल्यामुळे, गर्विष्ठ असल्यामुळे त्यांना खूप नुकसान समाजामध्ये होतं किंवा मागे पडतात. त्यामुळे तर त्यांच्या जे स्वभाव आहे त्यांनी बदललं पाहिजे. स्वतःमध्ये काहीतरी स्वतःच्या बदल केला तरच त्यामध्ये त्या हे होऊ शकतात. आता काय असतं की मी जे सांगतो आहे, मी जे बोलतो आहे, मी जे सांगणार आहे तेच कर, असा त्यांचा दुराग्रह असतो. म्हणजे मी सांगेन तेच खरं आणि ह्यामुळे काय होतं, त्यांचं खूप नुकसान होतं त्यांच्या जीवनामध्ये. आता ह्या ज्या आहेत, हे जे लोक आहेत, ह्या लोकांचं एक चांगलं म्हणजे कसं आहे की सक्सेस मिळवण्यासाठी ह्या खूप धडपड करतात. सक्सेस त्यांना मिळतो पण, आणि खूप त्या हे असतात सक्सेसच्या बाबतीत खूप हळवे असतात ही लोक. खूप म्हणजे खूप.
ह्यांच्या भावना खूप खोलवर गेलेल्या असतात, गूढ असतात. हे गूढ एक अर्थाने धाडसी असतात. त्यांना माहिती असतं मी हे हातात काम घेतलं ते करू शकते, त्यांना थांबवूच कोणी शकत नाही. तीव्र इच्छाशक्ती असते. आणि वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये धैर्य आणि धाडस हे नैसर्गिकरित्या असतं. धोकादायक परिस्थिती, जोखमीच्या हालचाली, कठीण संभाषण, धाडसी संघर्ष यांना त्या कधीच घाबरत नाहीत. ज्या इतर स्त्रियांसाठी ते आदर्श ठरतात. तसंच वृश्चिक राशीच्या स्त्रिया बांधिलकी आणि लोकांप्रती निष्ठा ही जी असते वाखाणण्याजोगी असते. या लोकांमध्ये निष्ठा हा एक फार महत्वाचा गुण आहे. जो त्यांना प्रिय आहे, ज्याच्यावर ते प्रेम करतात त्या व्यक्तीशी ते निष्ठावून राहतात. विश्वासाला महत्व देतात. भागीदाराकडनं किंवा मित्रांकडून अपेक्षा करत नाहीत. हे चांगले विश्वासू मित्र बनतात. एकनिष्ठ, समर्पित, अत्यंत विश्वासार्थ जोडीदार असतात. त्यांचा विश्वास संपादन करणं खूप अवघड असतं पहिल्यांदा, परंतु एकदा का त्यांचा विश्वास संपादन केला किंवा त्यांनी एखादा विश्वास ठेवला, ती संपूर्ण त्या व्यक्तीला समर्पण करतात. ही लोक प्रियजनांना कधीच निराश करत नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं संरक्षण करत राहतात. आणि हे त्यांचं सर्वात मोठं आहे. त्यानंतर वृश्चिक लोक प्रामाणिक असतात. अप्रामाणिकपणाचा ते तिरस्कार प्रचंड करतात. त्यांना स्वतःला धोका पत्करावा लागला तरी चालेल, पण ते प्रामाणिक मत व्यक्त करतात. एखाद्या स्त्रीने तिला विचारलं, वृश्चिकच्या राशीच्या स्त्रीला, की मी कशी दिसते, तर ती वृश्चिक राशीची बिनधास्तपणे सांगेल तू चांगली दिसत नाहीस. त्यांना खोटंच बोलता येत नाही. प्रामाणिकपणे सांगून मग तो व्यक्त होतात. त्या चिकाटी अजयी असते. त्यांचा स्वभाव अथाक परिश्रम करणार असल्यामुळे ते जगाला ठोठावून सांगू शकतात की हे मी करू शकते, मी करणार. अफाट बुद्धिमत्तेचे धनी असतात, लवचिक असतात आणि स्पर्धात्मक वर्तन करण्यास ते योग्य असतात. ह्या स्त्रियांचे, वृश्चिक राशीच्या स्त्रियांचं चारित्र्य खूप छान असतं. उत्कृष्ट चारित्र्याचे असतात. महत्वाकांक्षेला ते कुठल्या तरी मोठ्या स्तरावर घेऊन जातात आणि हवं ते न मिळालं की ते असमाधानी होतात आणि ते मिळालं की त्यांच्यासारखं जगात कोणीच नाही राहत. हार मानणं हे त्यांना कधीच जमत नाही. वृश्चिक स्त्रिया अत्यंत स्वतंत्र विचाराच्या ध्येय साध्य करण्यासाठी असतात. ते कोणावरही अवलंबून नसतात. अतिशय म्हणजे आपण जर बघितलं तर MPSC, UPSC किंवा स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्यांच्यासाठी रास अतिशय उत्तम आहे. या राशीचे पटकन त्या गोष्टी सक्सेस मिळवतात. म्हणजे नकारात्मक गुण पण जास्त आहेत. जेव्हा वृश्चिक राशीचे लोक भावनांचा विचार करतात तेव्हा प्रतिशोधी आणि अतिरेकी होतात. ते क्षमाच करत नाही कोणाला. द्वेष ठेवतात वर्षानुवर्ष. त्यांना जर कोणी नाराज केलं की त्या माणसाला, त्या व्यक्तीला आयुष्यात काढून टाकतात आणि द्वेष करण्याच्या ते एक्स्ट्रीम लेवलला जातात. एका टोकाला जाऊ शकतात. मत्सर तर खूप असतो त्यांच्यामध्ये आणि मत्सरामुळे सूडबुद्धीचा स्वभाव त्यांच्यात असतो. वृश्चिक राशीची मत्सराची बाजू तीव्र आहे. त्यांना त्रास देऊ शकते. त्यांना मानसिक, शारीरिक आजार त्यामुळे वाढू शकतो. हे त्यांनी लक्ष देऊन ऐकलं, म्हणजे त्याचं पालन केलं पाहिजे की मत्सर, द्वेष, अहंकार ह्या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचं शारीरिक, मानसिक आरोग्य चांगलं राहील.
दृढनिश्चय असतात ही चांगली गोष्ट आहे, पण हट्टी पण तेवढ्याच असतात. आपल्या तत्वावर चिटकून राहतात. तडजोड करणे, सल्ला ऐकण्याची असमर्थता त्यांची असून येते. नवीन करणं, वेगळं काहीतरी करणं हे त्यांना खूप आवडतं. स्वाभिमान हा अतिशय भरपूर कुठून भरलेला असतो. त्यांच्या जोडीदाराने जर इतर गोष्टीकडे लक्ष दिलं, त्यांच्यावर लक्ष दिलं नाही तर त्यांना खूप राग येतो. त्यांना वाटतं की आपला जोडीदार आता दुसरीकडे डायव्हर्ट होतोय आणि मग ते धोका म्हणून त्या दृष्टीने बघायला लागतात. ही मालकत्वाची रास आहे, डॉमिनेट करण्याची रास आहे. मेरी म्हणजे माझीच वस्तू माझीच असली पाहिजे, हा त्यांचा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्यांच्या नवऱ्याने इतर कोणाशी बोललं तरी त्यांना सहन होत नाही. जरी चुकून एखाद्या वृश्चिक राशीची स्त्री आहे आणि तिच्या नवऱ्याचा फोन जर दुर्दैवाने बिझी असेल किंवा नेटवर्कमध्ये नसेल तर तिला अनेक शंका येतील आणि ती त्याशी भांडण करेल की तुम्ही कुठं होतात, तुम्ही काय केलं, तुमचा फोन का बिझी, तुमचा फोनच तुम्ही उचलला नाही, तुम्हाला अशा अनेक प्रश्न नवऱ्याला विचारून त्याला भांडावून सोडेल. एवढं त्यांना ॲग्रेसिव्ह त्या असतात नात्यासंदर्भात. त्यांच्या स्पर्धा खूप असते, द्वेष खूप येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ते गांभीर्याने जास्त घेतात आणि त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो. वर्चस्व ठेवण्याचा प्रचंड हे असतो की मीच पुढे, मीच ह्यांच्यावर वर्चस्व ठेवणार, मीच कंट्रोल करणार, डॉमिनेट करणं हे त्यांना खूप आवडतं. तिरस्कार पण खूप करतात. मग त्यांच्या पुढे कोणी जाईल तर तिरस्कार ते करतात. मग दुसरं ही रास अत्यंत गुप्त रहस्यमयी रास आहे. आश्चर्यकारक प्रामाणिक आहे, पण असुरक्षित बाजू प्रगट करतात ते प्रत्येक वेळी. स्वतःच्या भावनांचे संरक्षण करण्याचा ते प्रयत्न, आवाजवी प्रयत्न करत असतात. वृश्चिक राशींना प्रेमाची खूप गरज असते. प्रेम नाही मिळालं तर त्या व्यक्ती डिप्रेशनचे शिकार होतात. आणि अशा या वृश्चिक राशी जी आहे, या राशीचं मी तुम्हाला वैशिष्ट्य थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि ही रास तुम्हाला आजूबाजू तुम्हाला दिसेल, तुमच्या नात्यामध्ये कोणी असेल काय असेल तुम्हाला लक्षातच येईल. यांच्या वृश्चिक राशीत खोल भावना दडलेल्या आहेत. खूप शक्तिशाली अंतर्ज्ञान त्यांच्याकडे असतं. अंतर्ज्ञान पण असं अतूट असं दृढ निश्चय त्यांच्याकडे असतो. एकनिष्ठ असतात, चांगले मित्र असतात, नेते चांगले असतात, खंबीर नेतृत्व, मेहनती, दृढनिश्चय असते ते असतात. भावनिक पण तेवढेच असतात, संवेदनशील पण तेवढेच असतात. वृश्चिकचा विश्वासघात किंवा फसवणूक हा मानवी पतनाचा सर्वोच्च प्रकार मानते. कोणी त्यांना फसवलं तर ते कधीच त्या व्यक्तीला माफ करत नाही, त्याला दुसरी संधी देत नाहीत. असे हे वृश्चिक राशी आहेत. म्हणजे इन्फोग्राफिक वृश्चिक मित्र आहेत. ते चांगले गूढ, शूर, प्रामाणिक, विश्वासार्ह मित्र बनतात. ते मित्राला पण असं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतात. मैत्री कशी आहे यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट. ते खूप दृढपणे ते मैत्री जपतात, छानपणे जपतात, मेहनती असतात, त्यामुळे ते नाते सुद्धा छानपणे जपतात. पण त्यांच्या ह्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होतो. कुठला? हट्टीपणा, मत्सर, मालकीची भावना, ह्या गोष्टी त्यांना खूप त्रास देतात. आणि म्हणून लोक थोडंसं त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे लोक वचनबद्ध खूप असतात. हे खूप वचनबद्ध असे हे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी वचन त्यांनी दिलं की ते पाळतातच. जान जाय मगर वचन न जाय असं त्यांचंही असतं.
त्यांच्या विश्वास मिळवायला खूप वेळ लागतो माणसाला. संघर्ष खूप असतो त्यांच्या आयुष्यात, पण ते संघर्ष करतात पण सत्याला चिटकून राहतात. ते घाबरत नाही संघर्षाला, आव्हानाला घाबरत नाही, दृढ निश्चय असतात. तणाव सहन करण्याची क्षमता त्यांच्याकडे अफाट असते आणि अशा संघर्षमय परिस्थितीतून सर्वोत्तम मार्ग शोधण्याचा ते प्रयत्न करतात, मदत करतात स्वतःला सुद्धा. ते चांगले नातेसंबंध खूप चांगले टिकवतात. तर ही रास जी आहे, ह्या राशीमध्ये कोण व्यक्ती किंवा ह्या राशीच्या ह्या लग्नावरती, वृश्चिक लग्नावर कोण कोण आलं, जन्माला आलं, ते महान लोक मी तुम्हाला सांगतोय. सत्य साईबाबा, राम गोपालाचारी, भीमसेन जोशी, हेनरी फोर्ड, जॉनी वाइस मुलर, नासेर, एस.एम. जोशी, स्वर्णसिंग, के शाह, किरो हा अतिशय मोठा ज्योतिषी होता. गोबर देवल, धर्मेंद्र, मिर्झा गालिब, कोरलीज, वर्ड्सवर्थ हा मोठा कवी झाला. हानेमान, मिल्टन सुद्धा कवी होता. चित्रकार राफेल, वल्लभाचार्य, लिओनार्दो दा विन्सी हा मोठा चित्रकार. लेन हटन, फ्रेड ट्रूमन हे अमेरिकेचे राष्ट्रपती. प्राण ज्याला आपण घाबरतो पिक्चर मधला होता तो. जमनालाल बजाज, डहाणूकर, लेनिन, शरद पवार, तुम्ही सर्व ओळखतात त्यांना. विजय मर्चंट क्रिकेटपटू, दोस्तोवस्की, ब्राउनीज, आशा पारेख, गॅरी कूपर, इंग्रिड बर्मन, विवेक, राजा गोसावी, सेनापती बापट आणि सर्वात लाडके प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी. असे हे महान लोक या राशीवरती जन्माला आलेले. आणि ह्या राशीवरती किंवा या लग्नावरती जन्माला आलेल्या लोकांचा स्वभाव मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे. बरं, तर ही लोक जी आहेत, ही लोक कशा स्वरूपाची असतात तुमच्या लक्षात आलं असेल. तर याबद्दल अजून मी काही तुम्हाला सांगत नाही, कारण आपला ज्योतिषाचा क्लास नाहीये. पण थोडक्यात हे सांगतो की तुम्हाला वृश्चिक राशी तुमच्या आजूबाजूला लोक असतील तर ती अशा प्रकारची असतात, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. किंवा असं का वागतो ती व्यक्ती, आपण म्हणतो माझा मुलगा काय हट्टच करतो, ऐकतच नाही, सारखा रडरड करत असतो, तर तेच त्या राशीनुसार त्याचं व्यक्तिमत्व बनत असतं. रास आणि लग्न या दोन गोष्टी फार महत्वाच्या. नुसती राशीमुळे व्यक्तिमत्व घडत नाही. एका माणसाचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी रास व लग्न फार महत्वाचे असतात. तसेच इतर ग्रह, त्या ग्रहांची पोझिशन, त्या ग्रहांची दृष्टी, त्या ग्रहांचा योग, या सर्व गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती घडत असतो. नुसतं रास पकडून चालायचं नाही, नुसतं लग्न पकडून चालायचं नाही. कारण ते कुठला ग्रह कुठल्या ह्याच्या घरामध्ये आहे, त्याला ज्योतिषशास्त्राच्या भाषेत भाव म्हणतात. कुठल्या भावात आहे, कुठल्या ग्रहाची कुठल्या भावावरती दृष्टी आहे, किती ग्रह एकत्र आलेले आहेत, ह्या सर्वांचा अनुषंगाने अभ्यास केल्यानंतर त्या व्यक्तिमत्व ठरतं. हे तुम्हाला मी ढोबळ ठोकळ ताळे सांगितलेले आहेत. म्हणजे व्यक्ती समजून घेण्यासाठी, व्यक्ती ओळखण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीशी डील करायचं असतं, तर ते अशा पद्धतीने डील करता येईल. तर आजचं हे छोटं निरूपण आपलं संपतंय.